इयत्ता तिसरी. पाठाचे नाव वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत, बाजार, मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा आणि शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची. भजी भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग होता. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली आणि मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता आणि तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. पैसे काढ. कसले पैसे? तेव्हापासून माझ्या मिठाईचा वास देते. तेव्हाचे पैसे. मिठाईचा वास येणारच ना. पैसे दिलेच पाहिजे. काय माणूस आहे? नेहमी असाच विचित्र वागतो. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, मोठ्याने शिवानी आई बाबाकडे निघाली. कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाई पशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघीही हलवाई पशी आल्या. हातातली चिल्लर पैशाची पिशवी वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा फुळ आवाज आला. गर्दीचे लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे. कसले पैसे? कुठले पैसे? कवाचे अहो, मी तुमचा मिठाईचा वास घेतले त्याचे पैसे. त्याची किंमत पैशाचा. बरोबर की नाही? बरोबर की नाही? लोक म्हणाले हलवाईला. हा, बरोबर. सगळे म्हणा की नाही का? आता हलवाईचा चेहरा पाण्यासारखा झाला. शिवानी आयटीत पैशाची पिशवी घेऊन आई सोबत निघाली. लाईन लाव बरोबर सगळेजण. आरहांच्या बाजूला सगळे. बाजूला मिठाईच्या दुकानाच्या बाजूला सगळेजण. करा इकडं चला, नमस्कार करा. नमस्कार.